पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज बऱ्याच दिवसानंतर यांनी हाक मारली ना मला। त्या खोलीपासून इथपर्यंतचं अंतर कमी होतं, पण त्या अंतरात मला असं वाटलं, मला आशा होती की ते माझ्याशी काहीतरी बोलतील, काही असेल तर ते सांगतील मला। खोटी ठरली ना माझी आशा। हे जे चालू आहे तसंच चालू राहणार वाटतं। कळतंय मला हे सगळं तुमच्याशी संवाद होण्यापुरताच होतं। ठीक आहे, तुम्हाला यांचं प्रेम मिळतंय ना, त्यात तुम्हाला सुख मिळतंय, ह्यातच मला आनंद आहे। आनंदी आले आई। कसं आणि किती समजव तुला राघव, का वागतोयस असं बिचारीशी? आनंदी निघाला? हो। दादा गेला? काय झालं, काय म्हणाला, काही सांगितलं त्याने? हे तुमचं बाहेर वगैरे जायचं प्लॅन ठरलाय का संध्याकाळी? ते माझ्याशी आधीसारखं वागतील अशी अपेक्षा नको ठेवायला आपण। वर्षाताई, त्यांचं चिडणं आता इतकं टोकाचं आहे की ते इतकं सहज संपेल असं वाटत नाहीये मला, आणि अशी आशाही ठेवत नाहीये मी। वर्षा, आनंदी बघते मी। तू थांब, तू नको लक्ष देऊस तिच्याकडे। आईना त्रास होत असेल, मी बघते वर्षाताई। आनंदी, मी मुलगी आहे तिची, मी जास्त चांगली ओळखते तिला। तुला माहितीये, मागे एकदा ना तिचं नख उलटलं होतं, तर 15 दिवस जागची हल्ली नाही ती, आणि आता तर काय पडलीये। त्याचा बाऊ करून निदान 4 महिने तरी तुझ्याकडून सेवा करून घेते की नाही ते बघ। वर्षा, आई कामावर चालली अगं मी। काय ग, तू पण चालली, राघव गेला, आनंदी नाही। अरे काय तुम्हाला दयावा आहे की नाही रे आईची? एवढी जीवाच्या आकाराने ओरडते। अरे माझ्या भोवती भोवती थांबा रे, पटकन जीव गेला तर मी काय करू? आई संध्याकाळी आल्यावर तुझ्या अवतीभोवती थांबते, आता मला ऑफिसला जाऊ दे, आधीच खूप उशीर झालाय। हा, कसली नोकरी याची, आईची काही किंमतच नाही। आनंदी मी येते। हा हो, आणि हो, स्टुडिओत खाली काही काम असेल तर सरळ खाली जाऊन काम कर। जरा वेळाने आईच येईल बघ तुझ्याकडे। आनंदी थोडं चहा देतेस का म्हण? आणखीन एक गोष्ट महत्वाची, ही अशी आशा सोडून चालणार नाही आनंदी। तुझ्यातलं आणि दादाच्यातलं भांडण लवकरात लवकर मिटायला हवं। निदान आपण प्रयत्न तरी करायला हवेत ना। नको काळजी करूस, सगळं ठीक होईल। हा, येऊ मी? या। सगळ्यांना आनंदीचा त्रास कळतो, मग राघवलाच का नाही कळतंय? नंदू, तू इथे? हो, ते माझं हे इथे इथे काम होतं माझं यावेळी। हो, आणि तुला गंमत माहिती आहे, ते काम झालंय। मग आता रिक्षा। काय? तुझी कामावर जायची वेळ झाली ना, म्हणून रिक्षा। तू रिक्षा आणलीस माझ्यासाठी? हो। का? नाही म्हणजे मीच जाणार होतो ना, म्हटलं तुला सोडून जाईन मी। काल तू थांबवलीस रिक्षा, आज मी थांबवली रिक्षा। तू कामावरच जातेस ना या वेळी? नंदू, हो, काय झालंय रे तुझं? कुठे काय? तू पाठलाग करतोयस माझा? नाही, गंमत केली रे। चल बस आत। अरे सरळ। हो हो हो, चली।
सावकाश खूप सावकाश. खूप खूप दुखतंय का बाई? हळू देवा. घे पाय माझी आई. हा? अहो पाय सुजलाय तुमचा. हो मी काय बोलते, मी का बोलते म्हणून तर सांगत होते ना राघवला नको जाऊ. तो गेला ऑफिसला, वर्षा गेली, सगळेच गेले. मी आहे ना तुमच्या सोबत. हो ग राजा, तू आहेस ग. आनंदी तुला असं वाटतं का मी खोटं करते? नाही अजिबात नाही. मला माहिती तुम्हाला खूप त्रास होतो. आई मला काय वाटतंय. सावकाश. हे बघा डॉक्टरांकडे जायलाच हवं आपण. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. आई थांबा, आले मी, पर्स घेऊन आले. नको ग डॉक्टर, नको ग. अगं कसं सांगू तुला त्या डॉक्टर, नको चला बरं. नको ग. उठा ऐका ना आई. अरे देवा, काय करू मी? नको ग आनंदी, मला काही नाही आनंदी नको. सावकाश. चला पाय ठेवा. आज मी राघवला वट्टीवर आणणार. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया आनंदी. सावकाश काही नाही. मी आहे ना सावकाश. सावकाश आई. सावकाश. काही नाही. चला डॉक्टरांकडे जाऊन हवेत. नाही डॉक्टरांकडे नको. आपण डॉक्टरांना दाखवायला हवं ना. औषधं देतील, बरं वाटेल तुम्हाला. डॉक्टरांकडे जायचंच. त्यांना कशाला घेऊन चालली आहेस? त्यापेक्षा डॉक्टरांना घरी बोलव ना. डॉक्टर सांगतील काय झालंय ते नक्की तुम्हाला. कळे आनंदी, अगं मी काय सांगते ते ऐक ना. थांबा आई, थांबा. चावी घेते. चला काही नाही, झालं. चला. अगं आनंदी, डॉक्टरांना बोलव. ऐक ना माझं. आनंदी तुला ऐकायला येत नाही का? मी दिसत नाही का? अगं बघ ना माझ्याकडे. आनंदी, मी फ्रेम मध्ये कशी आले? आनंदी, मी फ्रेम मध्ये अडकून पडले की काय? मंगळसूत्राचं काय झालं? राघवा बाबा, मला खुर्चीवर तर आणून ठेवलंस. आता वर कसं नेशील रे राजा? तुम्ही गाडी ते बघतो. तुला काय गरज होती आनंदी? हा, लिफ्ट बंद असताना तू 6 मजले चालत आणलंस खाली. आता वर कसं नाही तर सगळं कठीण होऊन बसलंय. साहेब, आईंचे पाय दुखत होते. अरे ठीक आहे, पाय दुखत होते म्हणून एवढं चालत खाली आणलं. हे नाही, पाय दुखत असताना ते काही सुचत नव्हतं मला. आईंच्या पायाला इतकी सूज आली होती ना, घाबरले होते मी म्हणून. अगं मला एकदा फोन करायचा होता डॉक्टरकडे नेण्या अगोदर. डॉक्टर घरी आले असते. हे आधी पण आले आहेत की नाही? आता तिला वर कसं न्यायचं सांग बरं. अरे गप्पा बस रे राघवा. तिला का बडबडतोयस तू? ती होती म्हणून मला तिने डॉक्टरकडे तरी नेलं. तुम्ही तर गेलात ना ऑफिस मध्ये तोंड वर करून. मला असं वाटलं नाही कारण ही आपली आई आपली आई आहे. हिने आपल्याला 9 महिने पोटात सांभाळलं, कळा सहन केल्या, जन्म तिला असं ताडामाडासारखं वाढवलं तुम्हाला. पण तिला आता दुखतंय तर तिच्यासाठी आपण घरी राहू नाही. अरे तिने ओळखलं माझं दुःख. मी सांगत होते माझं पाय दुखतोय. तुम्ही गेलात ऑफिसला, पण तिला कळलं. तिने माझ्यासाठी डॉक्टरकडे मला एवढं कष्ट करून मला दिलं तिने, आणि तिलाच ओरडतोस तू परत. आई मान्य आहे, सगळं आनंदीने केलंय, मान्य आहे. अगं पण आम्हाला कसं कळणार की तुला खरंच दुखतंय की तू नाटक करतेस? प्रत्येक वेळी तू पराचा कावळा करतेस. मी बघा, कावळा बिवळा म्हणायचं सोच मारून मित्र हिला सांगा, माझ्या डोक्यात जायला लागले. अगं जसं आईला आपल्या लेकराचं दुःख कळतं तसं लेकरांना कळायला नको आईचं दुःख. आणि तुला वाटत होतं ना आई खोटं बोलते तर घरी थांबायचं होतं ना. आता इथे बडबड करून काय होणार आहे का? मग आता तिला बडबडून काही होणार आहे का? तिला का बडबडतोय तू? बर, मला वाटतंय आता घरी जाऊया. चल ना, जाऊया ना. खुर्चीला चाक आहेत ना. चल घरी जाऊया. कसं नेणार? बघतो मी कसं ते. बबन धर तिथून. बाई आता मला हळू. ऐका, माझ्या हाडाचा भुगा नका
देवा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया हे काय तुम्ही सगळे इकडे काय झालं आणि सुलक्षणा ते अशा खुर्चीवर का बसले आई पडली घरात म्हणून तिला डॉक्टरांकडे नेलं होतं पण आता ह्या दुखऱ्या पायाने आई वर कशी चढणार ना म्हणून तिला खुर्चीत बसवून नेतोय ए पण हा तर पहिला मजला आहे आता अशीच वरात जाणार आमची अरे बापरे 6 मजले तुम्ही असे वर जाणार तुम्ही एक काम करा आमच्या घरी थांबा राघव अरे त्यांना बरं वाटलं ना की हळूहळू येतील त्यावरती ठीक आहे मी पाणी घेऊन येतो हा चालेल ना नाही मला नाही थांबायचं यांच्याकडे आजारपणात मला मरण आलं तर मला माझ्या घरी मरण येऊ दे मी लोकांच्या दारात मरणार नाही सांगून ठेवते तुला मला कोणावर अवलंबून राहायचं नाहीये मला घरी काय झालं काय तिला घरी घेऊन जातो. घ्या पाणी घ्या महाराजा तुम्ही सगळेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता नाही आनंदी घेऊन गेली होती मग तिकडनं तिने आम्हाला फोन केला हा आणि मग आम्ही गेलो तिकडे बरं झालं आनंदी आहे म्हटल्यावर तशी काळजी नाही मी काय म्हणते थँक्यू हा जीवाला खूप दमायला झालं ए चला रे मुलांना उचला मी तयार आहे चला रे उचला अरे हळू रे हळू सावकाश सावकाश आणा बाबा हळू बाबा अरे देवा दमले ग बाई दमले मी 7 मजले म्हणजे काय कमी झाले का देवा काय बघतोस रे राजा बाबन 7 मजले काय कमी झाले काय हो ना रे आई अगं खरं तर दादानी आणि बाबांनी उचलून आणलं ना तुला त्यांनी दमलं पाहिजे तू काय म्हणतेस अगं पण तोल कोणी सांभाळला जरा मागे पुढे झाले असतं तर पोरांच्या हाताचा भुगा झाला असता मला शिकवते जा चहा बनव माझ्यासाठी अगं काय अगं काय सकाळी सांगितलं तर ऐकलं नाहीच माझं आता ऐक जा चहा आण माझ्यासाठी आता हेही आयुष्यभर मला ऐकव अरे देवा अरे बाबा आनंदी मला सोफ्यावर बसव ग जरा घरात असल्यासारखं वाटतं या खुर्चीवर अगदी आजारी असल्यासारखं वाटतंय मला बसवा रे नाही का हळू अरे अरे काही नाही आई बाय बरं आता बरोबर बसा दमला असाल ना तुम्ही आई आता त्रास नाही ना होते त्रासाचं काय ग राजा त्रास जन्मभरासाठी चिकटलाय पण बाळा तू आहेस तर मला कसली भीती नाही राजा बबन उभा का रे ये बस बस दमला असशील ना सोन्या नाही एवढं काय वाटलं नाही मला गावाला खूप सामान उचललंय ना या सामानाचं काय वाटत नाही मला सामान म्हणाला का ग साहेबांनो 7 मजली खाली उतरून खुर्ची आणून द्याल ना कशाला घेऊन जा ज्याची त्याला देऊन टाक थँक्यू जा अवकाश जा बबन काय लागलं तर सांग हो आनंदी मला माझ्या रूम पर्यंत नेतेस का ग हो झोपते जरा बरं वाटेल मला अहो आहे ग आनंदी सांग ना काय म्हणाले डॉक्टर तर तू काय सांगणार तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये
तर हे तरी मी तुला कसं सांगणार? नाही, एरवी झोपताना सुद्धा तू मंगळसूत्र काढत नाही. एवढी हॉस्पिटलमध्ये गेली, तुला कळलं कसं नाही गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये? बघ प्रभा, तुला म्हणाल होतं ना सकाळी आपल्याला सेलिब्रेट करायचंय. मी गुलाबजाम पण घेऊन आलो. हे बघ. आईचे जुने रिपोर्ट घेऊन बोलवले डॉक्टरने, तर ते शोधून ठेवतो मी. येतो लगेच. आता आई, तुझे रिपोर्ट बघतो मी. बघ बाबा. आई, उशीवर ठेवा पाय. उचला. नाही, हा, थांबा. तू पकड. सावकाश. देवा, आनंदी, कर बाई सासूची सेवा कर. सासूची सेवा केल्याने जे पुण्य मिळतं ना, ते दुसरीकडे कुठेच मिळत नाही. आता सगळं जागेवरच माझं. असं का बोलताय तुम्ही? असं काही होणार नाही आई. माझ्या समाधानासाठी बोलतेस तू? नाही नाही, खरंच नाही. तसंच आहे. म्हणून तर डॉक्टर तुम्हाला दोघांना घेऊन केबिन मध्ये गेले. काहीतरी महत्वाचं असणार. नाही आई, विश्वास ठेवा माझ्यावर. काही झालं नाहीये तुम्हाला. मी बघितलंय ना सिरियल मध्ये, असं पेशंटच्या नातेवाईकांना डॉक्टर असं वेगळ्या ठिकाणी नेतात आणि सांगतात आता फक्त काहीच दिवस. की पाय माझी आई, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही झालेलं नाहीये. मला सांग डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की हे जे दुखणं ना तुमचं, हे पूर्वीपासूनच आहे आणि आता पायाला इतकी सूज आली की नेमकं काय झालं हे सांगता येत नाहीये त्यांना. म्हणून ते म्हणाले की रिपोर्ट्स घेऊन या, जुने रिपोर्ट्स. हे शोधतायत ना आता जुने रिपोर्ट्स. आपण जुने रिपोर्ट्स दाखवूयात त्यांना, मग कळेल तुम्हाला नक्की काय झालंय ते. अगं पण जुने रिपोर्ट्स आहेत ते कसे मिळणार याला? हे शोधतायत ना रिपोर्ट्स, मिळतील त्यांना. तुम्ही नका काळजी करू. बरं. हा, सापडले. अरे नाही, ही तर चिंगीची फाईल आहे. माझी फाईल आहे. इतक्या वर्षांपूर्वीची, म्हणजे 8-9 वर्षांपूर्वीची फाईल. वरच्या कप्प्यात असेल. आई ग, आई ग. अहो, काय झालं? बघू बरं. नाही, काय नाही झालं. काय नाही कसं? हात दुखतोय ना तुमचा? ती खुर्ची आणली ना तुम्ही, म्हणून हात दुखत असेल. नाही, थांब, राहू दे. काय नाही झालं. अहो ऐका, मला फाईल शोधू दे. मी शोधते. ऐका तुम्ही. या बरं, बसा. नको, राहू दे. थांब जरा. ऐका, बसा बसा. तेल आणते, लावून देते, बरं वाटेल. आलेच मी. कुठे दुखतंय? इथे तेल आणलंय मी, ते शर्टाचं बटन काढ. नको, काही गरज नाहीये, व्यवस्थित आहे मी. हात दुखतोय ना तुमचा? तेल लावून देते, बरं वाटेल तुम्हाला. नको. नवरा म्हणून कर्तव्यात कमी पडणार नाही आहेत ना तुम्ही? मग बायको म्हणून कर्तव्यात मी कमी पडेन असं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटेल, तेल लावून देते. काढा ते शर्टाचं बटन.
कुठे?